हा आलं आलं. हे माती येईल इकडं. हा आहे ना लसूण आहे. आम्हाला वानवळा, एवढा पण वानवळा कोणाला मिळतो का हे कमेंट करून सांगा. आईंच्या तळवडीच्या बहीण, तर त्यांनी हा लसूण दिलेला आहे आपल्या सांडग्यासाठी आणि लाल चटणीसाठी. आणि हा गावरान लसूण आहे बरं का. काय झालं पण हा ओला आहे, ह्याची पात वगैरे पण तुम्ही बघू शकता ओला आहे. त्याच्या अशा पद्धतीनं पेंड्या करायच्या आणि त्या सुकवायला ठेवायच्यात आणि मग नंतर आपल्याला वापरासाठी हा लसूण तयार होणार आहे. आणि तुम्ही म्हणताल इतकी चांगली साडी बिडी घालून हे असं म्हणजे नाही का, आता हे थोडंसं मातीचं आहे ना ह्याला, हे काम असं कसं काय करते तर काही नाही. मी आहे ना आता होळीनिमित्त पुरणाच्या पोळीची रेसिपी शेअर करते आणि माझं पुरण शिजतंय तोपर्यंत मी हे करते. आणि तुम्हाला सांगते हे मी एकटी करत नाहीये बरं का. इथं बघा आमचे जोडीदार. विदाऊट पगारी का बिना पगारी. आणि इथे चाललेले आहेत आपले सांडगे. आई काय झालं, राणाला शाळेत न्यायचं होतं ना, तर आईंनी मगाशीच सांडगे घातले, त्या पुढे गेल्या. आणि आईंसोबतच ह्या आजी देखील मदत करतात. आम्ही यांना अंजू आई म्हणतो. हे लसूण खूप ओलं आहे, म्हणजे आता हे सोलण्याच्याच ह्याच्यातला नाही आहे, त्यामुळे ह्याला असं सावलीमध्ये सुकवत ठेवायचं आहे. नानांच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे, त्याच्यामुळेच ते आहेत ना इतक्या बारकाईनं इथं पाहतायत. आता इथं आम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला थोड्याच दिवसात समजेल, पण सगळ्यात अगोदर तर हा पत्रा हटवायचा आहे. काय झालं रानू? कुठले काका? अरे पत्र कोण घेऊन गेलं? कोण घेऊन गेलं तिथलं? अरे देवा, घर तर जुनं जुनंच दिसायला लागलं, पहिलं दिसत होतं तसं. कोणी घेऊन गेलं पत्र आपलं? चल बरं बघू. होय, उन्हाळा कसं जाणवतोय बघा ना, आहे की नाही, कसं दिसतंय सगळं. तुला खेळता येत नव्हतं ना, त्याच्यामुळं तुझ्यासाठी काढलं रानू ते. त्याला हात लावू नको, लागल. रानूचं कसं निरीक्षण चाललंय. काय दिसलं? हा हा हा, उचलून ठेवून दिला बाजूला. ते गेले त्यांच्या घरी. रानूला खेळण्यासाठी करायचंय माहिती का इथं. तुमच्या आवडीचं फुल तुम्ही तुमच्या मनात ठेवा. धरलं का मनात? फुल सांगू नका, फक्त मनात ठेवा. धरलं ना? ए नाही नाही नाही, थांब. नाही तसंच असतं. नंतर ऐक, पण तुझ्या चेहऱ्यावरच सगळा सस्पेन्स उडून. सिक्रेट असतं प्रत्येकाचं. कोणतं फुल होतं? हा घेतलेलं आहे. तुम्ही सांगा बरं कोणतं फुल होतं? गुलमोहर. खाली बसते. आता फळाचं नाव एक लक्षात ठेवा. ओके, ही चिडकी बरं का. तो पलीकडे सर.
सांगा बरं. हा. आता शहराचं नाव आहे का तुम्ही मनात ठेवा. नावं सांगू नका लगेच. शहराचं गावाचं कोणतं पण एक मनात ठेवा. हा, बरं, लिहून दिलंय तुला. तुम्ही सांगा बरं कोणतं. परळी. नाना मुद्दाम अवघड काढतायत. आता तुम्ही फक्त असं खाली वरती पाठीमागं पुढं ही दिशा लक्षात ठेवा. पुढची हा. मी इथे लिहितो. एक ठेवली लक्षात. खेळ लिहून दिली सैल आता. माझ्याकडे आता थांबा. हा उत्तर. उत्तर नाही असे पुढं मागं वर खाली एवढं सांगा. उत्तर म्हणजे इकडं आलं असं. खाली. खाली कसं खाली. नाही आणि ते मगाशी उत्तर दिलंय ते उत्तर लिहिलंय. आता बघा. बाबा तुमचे सगळे उत्तर आहेत. शहराचं नाव थांबा एक काय परळी. थांबा. हा आलं का? हा. बाबा दिशा उत्तर आली का? उत्तर दिशा तिकडं. दाखव. काय गुलमोहर. हा. थांबा एक मिनिट. काय आंबा. आली का सगळं प्रश्नाची उत्तर. नानांच्या आलं का लक्षात ह्यांनी काय केलं. डबलची पिशवी काय? नाही, चारच आहेत. एक सई किती प्रामाणिक आहे बघा, चिट्ट्या मोजते. आम्ही मगाशी म्हटलं की नानांच्या बाबतीत हे केलं तर नाना लगे ओळखणार ह्यांनी काय केलंय. बाकीचं बोल ना. आणि नंतर समजा त्यांनी फुलाचं नाव सांगितलं दुसऱ्यांदा लगेच मग दुसऱ्या चिठ्ठी लिहून ठेवायची. तुम्ही चौथ्यांदा आंबा सांगितलं म्हणजे उलट सांगितलं. आ. असं. हे राधाला तर परळी म्हणजे परळी लिहून ठेवलं आणि चिठ्ठी तिकडे दिली. हा. परळीच दिली. बाकीचं काही नाही. चिठ्ठी तरी कोणती दिली? परळीच दिली असं झालं. पहिला प्रश्न तुला विचारला होता मी त्यावेळेस हे तयार करून हिला दिलं की सिम्बॉल म्हणजे तू कुठली खालची वर वरची मन कोणती म्हणली ती चारीकडे फिरतीये दिशा. पण मी तुला पहिला प्रश्न विचारला हे उत्तर देतं सगळ्या शेवटच्याच आणि मग तुला विचारलं होतं तर काय मला उलटा प्रश्न झाल्यामुळं नानाला गाव विचारलं मग मी काय केलं तीच लिहिलं इकडे दिलं. काय गेले परळी लिहिलं. तुम्ही जे सांगताय तेच ते लिहित होते. आपल्याला वाटलं ते विचारलेलं आधी गेलं इकडे. हा.